या व्हिडिओमध्ये तुम्हाला लिंबूची झाडं, नारळाची झाडं, तसेच पेरूची झाडं, केळीची झाडं बघायला मिळणार आहेत. ही पहा विहीर आहे. या विहिरीमध्ये पक्ष्यांनी कसे घरटे तयार केले आहे हे तुम्हाला दिसत असेल. याच विहिरीतलं पाणी उन्हाळ्यात, हिवाळ्यात शेतीसाठी वापरले जाते. किती सुंदर असं पक्ष्यांनी घरटं तयार केलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला. हे पहा. लिंबूची झाडं ही बघा, ही पूर्ण लिंबूची झाडं आहेत. लिंबू हे भारतातील एक महत्त्वाचे आणि उपयुक्त फळपीक आहे. लिंबूला आहारात तसेच औषधी उपयोगात मोठे स्थान आहे. आंबट चवीचे हे फळ व्हिटॅमिन सी ने समृद्ध असून आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. त्यामुळे लिंबूची बाग शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे चांगले साधन ठरते. लिंबूची लागवड उष्ण व समउष्ण हवामानात चांगल्या प्रकारे होते. 20 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात लिंबू पिकासाठी योग्य असते. चांगला निचरा होणारी मध्यम ते काळी जमीन लिंबूच्या बागेसाठी उपयुक्त ठरते. जमिनीत पाणी साचल्यास झाडांच्या मुळांना नुकसान होऊ शकते, म्हणून निचऱ्याची योग्य व्यवस्था असणे आवश्यक आहे. लिंबूची लागवड प्रामुख्याने जून-जुलै या पावसाळी हंगामात केली जाते. लागवडीसाठी कलम किंवा बडिंग केलेली रोपे वापरणे अधिक फायदेशीर ठरते. झाडांमध्ये साधारण 6 बाय 6 मीटर अंतर ठेवले जाते. लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात झाडांची योग्य निगा राखणे फार महत्त्वाचे असते. लिंबूच्या बागेसाठी पाणी व खत व्यवस्थापन योग्य असणे गरजेचे आहे. ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केल्यास पाण्याची बचत होते व झाडांना आवश्यक तेवढंच पाणी मिळते. शेणखत, कंपोस्ट व रासायनिक खतांचा संतुलित वापर केल्यास झाडांची वाढ चांगली होते. वेळोवेळी छाटणी केल्यास झाडाला चांगला आकार येतो आणि उत्पादनही वाढते. लिंबूच्या झाडांना अंबिया, मृग व हस्त असे वेगवेगळे बहार येतात. योग्य बहार व्यवस्थापन केल्यास वर्षभर लिंबूचे उत्पादन घेता येते. लागवडीनंतर साधारण 2 ते 3 वर्षात झाडे फळधारणेला लागतात. एक झाड वर्षाला 25 ते 30 किलोपर्यंत उत्पादन देऊ शकते. लिंबूच्या बागेत काही कीड व रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. लिंबू फळ पोखरणारी अळी, सिट्रस कॅन्कर यांसारख्या रोगांपासून झाडांचे संरक्षण करणे आवश्यक असते. वेळेवर फवारणी व स्वच्छता ठेवल्यास नुकसान टाळता येते. लिंबूचा वापर स्वयंपाकात, सरबत, लोणचं, औषधे तसेच सौंदर्य प्रसाधनामध्ये केला जातो. बाजारात लिंबूला वर्षभर मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांना नियमित उत्पन्न मिळते. आंब्याचे झाड हे भारतातील एक अतिशय प्रसिद्ध आणि उपयुक्त झाड आहे. आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो. भारतात आंब्याला धार्मिक, सांस्कृतिक तसेच आर्थिक महत्त्व आहे. जवळजवळ प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यात आंब्याचे झाड कोणत्या ना कोणत्या रूपात जोडलेले असते. आंब्याचे मोठे झाड सदाहरित आणि दीर्घायुषी असते. हे झाड साधारणपणे 30 ते 40 फूट उंच वाढते. त्याची पाने लांबट, टोकदार व गडद हिरव्या रंगाची असतात. वसंत ऋतूमध्ये आंब्याला मोहर येतो आणि उन्हाळ्यात चवदार आंबे तयार होतात. कच्चा आंबा आंबट चवीचा, तर पिकलेला आंबा गोड आणि रसाळ असतो. नारळाचे झाड हे भारतातील एक अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाचे झाड आहे. याला कल्पवृक्ष असेही म्हटले जाते, कारण नारळाच्या झाडाचा प्रत्येक भाग मानवाच्या उपयोगात येतो. विशेषतः समुद्रकिनारी आणि उष्ण प्रदेशात नारळाची झाडे मोठ्या प्रमाणावर आढळतात. नारळाचे झाड उंच, सरळ आणि देखणे असते. हे झाड साधारणपणे 20 ते 30 मीटर उंच वाढते.
तैवान पेरू हा पेरूचा एक उत्कृष्ट आणि सुधारित प्रकार आहे. हा पेरू आकाराने मोठा, चवीला गोड आणि उत्पादनक्षम असल्यामुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे. आधुनिक फळबागांमध्ये तैवान पेरूला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तैवान पेरूची झाडं मध्यम उंचीची, मजबूत आणि दीर्घकाळ उत्पादन देणारी असतात. या पेरूचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षातील 12ही महिने फळधारणा करण्याची क्षमता असते. योग्य काळजी आणि व्यवस्थापन केल्यास झाडावर सतत फळे येतात. फळाचा रंग फिकट हिरवट, गर पांढरा, जाड आणि कुरकुरीत असतो. बिया कमी असल्यामुळे हा पेरू खाण्यास अतिशय स्वादिष्ट लागतो. तैवान पेरूमध्ये जीवनसत्त्वे आणि पोषक घटक मोठ्या प्रमाणावर असतात. यात विशेषतः व्हिटॅमिन सी, फायबर, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे तैवान पेरू आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असून पचन सुधारण्यास, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. शेतीच्या दृष्टीने तैवान पेरू अत्यंत फायदेशीर आहे. कमी कालावधीत उत्पादन सुरू होते आणि प्रति एकर भरघोस उत्पन्न मिळते. योग्य खत व्यवस्थापन, पाणी नियोजन आणि छाटणी केल्यास दर्जेदार व निर्यातयोग्य फळे मिळतात. बाजारात तैवान पेरूला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढते. तैवान पेरूची लागवड उष्ण व समउष्ण हवामानात चांगली होते. मध्यम काळी निचरा असलेली जमीन यासाठी योग्य ठरते. रोग व किड्यापासून संरक्षणासाठी योग्य वेळी फवारणी करणे आवश्यक असते. एकंदरीत तैवान पेरू हा आधुनिक शेतीतील एक यशस्वी आणि लाभदायक फळपीक आहे. योग्य मार्गदर्शन आणि शास्त्रीय पद्धतीने लागवड केल्यास तैवान पेरू शेतकऱ्यांसाठी समृद्धीचे साधन ठरू शकतो. डोंगरातून पाणी येणार आहे. डोंगरातून येते पाणी सर्व. हा जो डोंगर दिसतोय, या डोंगरातून हे येणारं पाणी. हे बघा, हा जो डोंगर आहे ना, या डोंगरातून येणारं पाणी आहे. इकडं डाळिंब लावलेले. डाळिंब शेतामध्येच घरं बांधलेली आहेत शेतकऱ्यांनी. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या AK व्लॉग्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.